पोहे पण अगदी वेगळ्या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा. खूप म्हणजे खूप टेस्टी लागतात हे. त्याच प्रकारचे पोहे करून वैतागला असाल तर नक्की या पद्धतीचे पोहे ट्राय करा. तेलामध्ये जिरे मोहरी टाकल्यानंतर डाळं टाकायचं आहे, काजू टाकायचे आहेत, ते छान भाजून त्यानंतर त्यामध्ये उभा चिरलेला कांदा आणि कढीपत्ता टाकायचा आहे. आता हिरवी मिरची हे सारं भाजून घेतल्यानंतर हिंग टाकायचं आहे. बरं, या पोह्यांमध्ये आपण हळद वापरणार नाही. आणि नंतर जे भिजवलेले पोहे आहेत ते सारे मोकळे करून यामध्ये मिक्स करायचे. अजून एक सगळ्यात महत्त्वाचं की सुकं खोबरं खिसून प्रॉपर खिसून बरं का यामध्ये ॲड करायचं आहे आणि मीठ आणि थोडीशी साखर टाकून छानपैकी हे पोहे भाजून घ्यायचे. नॉर्मल पोह्यांपेक्षा खूप वेगळी पद्धत आहे ही पोह्यांची. पण या पोह्यानं सगळ्यात महत्त्वाचं ॲसिडिटी म्हणजे पोहे खाल्ल्यानंतर जळजळ वगैरे होते ना, ती होणार नाही. आणि आता या स्टेजला काकडी खिसून टाकायची आहे, खूप सारी कोथिंबीर आणि छानपैकी पोहे रेडी. यानंतर गॅस बंद करून लिंबू पिळायचा आहे. आणि एक डिक्लेरेशन, ही डिश मी इन्व्हेंट केलेली नाहीये, अशीच माझ्या पाहण्यात आली म्हणून मी ट्राय केली, तर खूपच टेस्टी बनली म्हणून तुमच्यासोबत शेअर केली. चला, ओके, बाय.